हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इत्यादी सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात. आता याच्यामधल्या मेन तरतुदी काय आहे? तर पहिलं तरतूद आहे की परवाना किंवा लायसन्स हे मॅन्डेटरी आहे, ते त्यांनी घ्यावं. त्याच्याशिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंट किंवा हॉटेल हे चालवता येणार नाही. त्याच्या तरतुदी पेनॉल्टीज आहे, त्या पेनॉल्टीसुद्धा शिवेरल्या आता इथून पुढे वापरल्या जातील. त्याच्यामध्ये अगदी 10 लाख विदाउट परमिशन चालू एखादे इस्टॅब्लिशमेंट असेल तर 10 लाखापर्यंत दंड आहे, परत प्रॉसिक्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करणार आहोत. दुसरा जो आहे स्वच्छता आणि आरोग्य मानकाचे कठोर पालन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शेड्यूल 4 किंवा अनुसूची 4 हे जे आहे याच्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयी मानकांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. ते थोडक्यात मी डिटेलमध्ये सांगेन. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय परीक्षा, तपासणी व प्रशिक्षण हे मॅन्डेटरी आहे. कारण जर कर्मचारी किंवा फूड हँडलर जर त्याला काही डिजीज असेल तर तो पास ऑन होऊ शकतो. म्हणून यासाठी मानकं ठरलेलं आहे. तर त्यांचं ॲन्युअल चेकअप झालं पाहिजे, त्याच्या पर्टिक्युलरली कोणत्या कोणत्या टेस्ट झाल्या पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षित अन्न हाताळण्यासाठी स्पष्ट मानके जे आहे त्याच्यामध्ये कच्चे व शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, फिफो तत्वाचं फर्स्ट इन फर्स्ट आउटचं प्रिन्सिपल पालन करणे, गरम व थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे, रंगसंकेतिक कापणी फळांचा वापर करणे, परवानाधारक पुरवठादाराकडून कच्चा माल खरेदी करणे. आता याच्यामध्ये की म्हणजे शेतकऱ्यांकडे दिलं तर तुमचा परवानगीधारक कुठं, तर त्याच्यामध्ये जी रिसीट असते त्याला सुद्धा आपण अग्रीमेंट याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काउंट केलं आहे. त्याच्यामुळे रिसीट इज, कारण याचा उद्देश जेवढा आहे की तो फूड किंवा रॉ मटेरियल कुठून आलं हे ट्रेस करता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर मेनू लेबलिंग आणि पोषणची माहिती ही मॅन्डेटरी आहे. मेन्यूवरती लेबल व्यवस्थित पाहिजेत, त्याचं लेबलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये उपाहारगृहांनी व केंद्रीय परवानगीधारक